श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। सध्या चैत्र नवरात्र चालू आहे। गुढीपाडव्याचा सण आपण साजरा केला आणि गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते ते रामनवमी पर्यंत चैत्र नवरात्र हे साजरे केले जातात। यंदा 2025 मध्ये 30 मार्च ते 6 एप्रिल पर्यंत आपण चैत्र नवरात्र साजरे करत आहोत। नवरात्रीच्या या काळामध्ये आपण देवीच्या अनेक रूपांची उपासना करत असतो आणि तिची सेवा करत असतो। या काळामध्ये देवी साक्षात पृथ्वी तलावरती येऊन स्वतः निवास करत असतात, आपल्या भक्तांना आशीर्वाद देत असतात। त्यामुळे चैत्र नवरात्रीमध्ये जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्याचं जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं। त्यामुळे चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला या झाडाला स्पर्श करून यायचा आहे। यामुळे काय होईल तर तुमच्या जीवनातील सर्व शत्रू जे आहेत तर ते संपून जातील, घरात पैसाच पैसा येईल, दारिद्र्य संपेल। हे स्वतः झाड जे आहे तर ते देवीने सांगितलेलं आहे। यामध्ये साक्षात देवी जे आहे तर त्या निवास करत असतात। त्यामुळे या झाडाला आपल्याला स्पर्श करून तिथे एक उपाय करायचा आहे। याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। वर्षामध्ये 4 नवरात्र येत असतात। 2 प्रत्यक्ष नवरात्र म्हणजेच शारदीय नवरात्र आणि त्याचबरोबर चैत्र नवरात्र आणि 2 अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये नवरात्र येत असतात। तर अशा पद्धतीने देवीची आपण वर्षामध्ये 4 वेळेस उपासना करत असतो। पण आपण फक्त शारदीय नवरात्र असले की तरच आपल्याकडनं देवीची उपासना होते, पण चैत्र नवरात्र सुद्धा तितकीच महत्त्वाची असते। या कालावधीमध्ये तुम्ही देवीच्या ज्या कोणत्या मंत्रांचा जप कराल, जे कोणते देवीचे स्तोत्र तुम्ही म्हणाल, त्यामध्ये तुम्हाला साक्षात सिद्धी प्राप्त होत असते। इतके प्रभावी हे चैत्र नवरात्रीचे दिवस असतात। या दिवसांमध्ये देवीचं ओटीभरण आलं, त्याचबरोबर देवीच्या नावाने होम करणं आलं आणि देवीसाठी कन्यापूजन करणं आलं। ह्या सर्व गोष्टी आपण केल्याच पाहिजे। दुर्गा सप्तशती ग्रंथाचं आपल्या घरामध्ये आपण पठण हे एकदा तरी या चैत्र नवरात्रीत केलं पाहिजे। पण जर तुम्हाला टाइम नसेल तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रम ही अगदी साधी सोपी सेवा आहे। रोज जर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण केलं तरीही देवीचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो। दुर्गा देवी हे आपल्या सर्व संकटांचा नाश करण्याचं काम करत असते, आपल्या कुळाचं रक्षण करण्याचं काम करत असते। त्यामुळे तिच्या ओम दुम दुर्गाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायला पाहिजे। आणि त्याचबरोबर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे हे काही प्रभावी उपाय सांगितले जातात, ह्या ज्या काही प्रभावी सेवा सांगितल्या जातात त्यास आपण नक्कीच करायला पाहिजे। तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण माहिती करून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर कमेंटमध्ये ओम दुर्गा देवे नमो नमः लिहिला विसरू नका, जेणेकरून देवीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल। तर काय करायचं आहे आपल्याला, सर्वात प्रथम चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता, काहीच अडचण नाही। हा उपाय कशासाठी आपण करत आहोत बघा, घरामध्ये आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण त्याचं फळ तुम्हाला मिळत नसेल, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, सतत अडचणींमध्ये आजारपणामध्ये तो पैसा जो आहे तर तो खर्च होऊन जात असेल, तुमच्या अनेक शारीरिक मानसिक इच्छा असतील त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नसेल, धनप्राप्ती, कर्जमुक्ती, त्याचबरोबर रोगमुक्ती अशा ज्या काही तुमच्या अनेक इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, ग्रहदोष आहे, हे जे काही तुमचे अनेक दोष आहेत तर ते जर दूर होत नसेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय जर केला तर नक्कीच त्याचं जे फळ आहे तर ते तुम्हाला मिळेल। उपाय करत असताना तो भक्तीने, श्रद्धेने आणि विश्वासाने करण्याची गरज असते। आता आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं असतात आणि या झाडांमध्ये साक्षात देवी शक्ती निवास करत असतात आणि ज्यावेळेस आपण त्यांची पूजा करतो त्यामध्ये आपण अनेक प्रकारची दैवशक्ती जी आहे तर ती आपल्यामध्ये समाविष्ट करून घेत असतो। त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात बघा आपण वड आलं, पिंपळ आलं, त्याचबरोबर आवळा अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची पूजा करतो। त्याच पद्धतीने हे जे एक
झाड आहे जे देवीला अतिशय प्रिय असतं आणि या झाडामध्ये साक्षात नवरात्रीच्या वेळेस देवी ही स्वतः निवास करत असतात ते झाड आहे ते म्हणजे आवळ्याचं झाड। आवळ्यामध्ये साक्षात देवी निवास करत असते। तर ह्या चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। तर आता हा उपाय कसा करायचा ते आपण बघूया। सर्वात प्रथम तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात त्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे, देवीचं स्मरण करायचं आहे। त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे। आपली रोजची जी घरातील देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे आवळ्याचं झाड असेल त्या आवळ्याच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे। सर्वात प्रथम जात असताना एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, थोडंसं पाणी घ्यायचं आहे, एखादं लाल फूल असेल तर तेही तुम्हाला घ्यायचं आहे। मग तुम्ही लाल जास्वंद किंवा गुलाबाचं फूल घेतलं तरीही चालेल। एक कलावा घ्यायचा आहे ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो बघा, तर ते घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला आवळ्याच्या झाडाजवळ जायचं आहे। तिथे गेल्यानंतर पाणी अर्पण करायचं आहे आणि मनातल्या मनात आपल्या कुलदेवीच्या मंत्रांचा जप करत राहायचा आहे किंवा मग तुम्ही ओम ऐं महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करू शकता। गंध फुलं अक्षता जे काही साहित्य तुम्ही आणलेलं असेल ते सर्व अर्पण करायचं आहे। त्यानंतर त्या झाडाखाली बसून तुम्हाला कमला स्तोत्रमचं पठण करायचं आहे। कमला स्तोत्र ही माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते। हे कमला स्तोत्र तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल। तुम्ही गुगलवरती कमला स्तोत्र असं सर्च करा आणि हे तुम्हाला 3 वेळेस त्या झाडाखाली बसून म्हणायचं आहे। नंतर जो कलावा आपण घेतलेला आहे तर तो कलावा 7 वेळेस त्या झाडाला प्रदक्षिणा मारत मारत गुंडाळायचा आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल, धनप्राप्ती, कर्जमुक्ती, नोकरी प्राप्ती संबंधीच्या त्या सर्व इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहे आणि त्यानंतर झाडाला नमस्कार करून आपल्याला आपल्या घरी यायचं आहे। एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत आहे, आता शत्रू हे आपल्याला कशा पद्धतीने त्रास देतील हे आपल्याला सांगता येत नाही, त्यामुळे त्यांची नजर जर आपल्या मुलाबाळांना लागली तर त्याचे सुद्धा दुष्परिणाम आपल्यावरती होत असतात। त्यामुळे ते शत्रूंचा त्रास दूर करण्यासाठी सुद्धा देवीकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे। तर अगदी साधा सोपा हा उपाय तुम्ही करून बघा, तुम्हाला त्याचा फायदा होईल। त्याचबरोबर जे पुढचं झाड आहे ते म्हणजे तुळस। तुळस ही सर्वांच्याच घरामध्ये असते आणि आपल्या सर्वांच्या घरात असणारी ही तुळस आरोग्यदायी त्याचबरोबर घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते। त्यामुळे तुम्हाला तुळशीची सेवा करायची आहे। संध्याकाळच्या वेळेस रोज आपल्या घरामध्ये तुळशीला तुम्ही नवरात्रीमध्ये दिवा लावला पाहिजे आणि त्याचबरोबर ज्या काही विशिष्ट तिथी असतात, आता अष्टमी असेल, नवमी असेल, पंचमी असेल, या तिथींना तुम्ही तुळशीला गूळ आणि त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि हे मिश्रण तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे किंवा उसाचा रस देखील तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व उपाय आणि सेवा करायच्या आहेत। आता हे उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल, घरात पैसा येईल तो टिकेल आणि आपल्या घरातील दारिद्र्य संपून जाईल। घरामध्ये कधीच कशाचीच कमतरता राहणार नाही। घरात असणारी जे काही दुःख, दोष, अडचणी, संकटे, करणी बाधा, नजर बाधा, वाईट बाधा जे आहे तर ते सर्व नष्ट होतील। तर असा हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला ह्या उपायाचा नक्कीच फायदा होईल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ।